हाय मित्र, माझं नाव पवन गिरटकर आहे. नेहमीप्रमाणे मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो आणि सर्वजण या व्हिडिओमध्ये ऐकतात आणि कमेंट पण करून राहिलेले आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ हा आपल्याला प्रेरणा देणार आहे. कविवर्य सुरेश भट यांची कविता मला खूप प्रेरणा देते. मी ते तुमच्यापाशी सादर करतो. विजलो जरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझे पंख छाटले जरी पुन्हा उडेन मी, माझी झोपडी जाडण्याचे केले तर केक कावे, जडेल झोपडी अशी आग ज्वलंत नाही. असे म्हणणारे कविवर्य सुरेश भट हे आपल्याला सांगतात, जिद्दीने आपण आपले मार्गक्रमण केलं पाहिजे. अपयश येणारच. अपयश हे यशाची पहिली पायरी असते, पण त्याच्यातून शिकणं गरजेचं असते. जो व्यक्ती विचार करत नाही, विचाराच्या पलीकडे जात नाही, तो व्यक्ती पुढे पुढे आपले काम पुढे नेत नाही. त्यासाठी गरज असते विचाराची, विचारातून चिंतन करण्याची, चिंतन करून संकल्प घ्यायचे. तर मित्रांनो, आजचा विषय आहे की प्रत्येक जणांनी फायनान्शियल प्लॅनिंग केली पाहिजे. जो व्यक्ती फायनान्शियल प्लॅनिंग करत नाही आणि नुसतं आपलं आयुष्य जगत असते, तर मग त्याचं हमालाचं आयुष्य आणि त्याच्या आयुष्यात काही फरक नसतो. 90% लोक आज पेन्शन नाही आहे. आज त्यांना आयुष्याचे अनेक अडीअडचणीला समोर जावं लागत आहे. आज आपलं वय आहे, आपण कमवते, तर आपण नक्की या योजनेमध्ये, पेन्शन योजनेमध्ये आपण नक्की सहभाग घ्यावं. आणि हा एक विचार आहे, हा विचार अभिगम आपल्याला पुढे नेणार आहे. आपल्याला नाविन्यता असली पाहिजे. नाही तर कसं आहे की आपण पहिल्याच्याच काही विचारांनी आपण तिथेच पकडून राहतो आणि नवीन विचार घेण्यासाठी पुढे येत नाही. मित्रांनो, कन्यादानसारखी योजनासुद्धा आपल्याकडे आलेली आहे. कन्यादान योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या मुलीचं शिक्षण आणि मॅरेज यासाठी 2 गोष्टीसाठी पैसे लागत असते मित्रांनो. आणि ही गोष्ट आपण का घ्यावी या संदर्भात मी आपल्याशी येणार आहे सांगायसाठी. आणि नक्की आपल्याला आपल्या समाजामध्ये मान प्रतिष्ठा पैशामुळे राहणार आहे. आणि पैसा असेल तर समाजामध्ये आपल्याला योगदान देता येते आणि योगदानासोबत समाजसुद्धा आपल्याला प्रेरणा देत असते. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. तर आपण पण तयार राहा आणि मला फोन करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर मला फोन करा. मी नक्की तुमच्याकडे या गोष्टी घेऊन येणार. धन्यवाद.